पिंपळाच्या झाडावर कावळ्याची जास्त घटी बघायला मिळतात. बरोबर. हो हो. का मिळतात? तर काही पक्षी जे आहेत त्या पळसाच्या शेंगा ज्या असतात, एकच बी असतं त्यामध्ये, आणि त्याच्या आतमधली बी खातो. तर म्हटलं ही बी आपण पण खाल्ली पाहिजे. तुम्ही एक फक्त झाड लावत नाही, तुम्ही पक्ष्यांचे घरटे पण बांधताय. बरोबर. जसं आपण स्वामी समर्थांना पाहिलं ते वडाच्या झाडाखाली बसलेले असतात, पिंपळाच्या झाडाखाली मुंजा असतो, किंवा गुरुदत्तांचं झाड जे आहे ते औदुंबराचं आहे. झाड लावणं सोपं असतं, पण ते जगवणं फार कठीण. जेव्हा तुम्ही एखादं रोपटं लावलंय तर त्या रोपट्यांना जगवण्यात तुम्हाला कधी यश येतं, कधी अपयश येतं. तर त्या गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता? नमस्कार. कॉमन टू अनकॉमन मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण आपल्या एका नवीन पॉडकास्टकडे वळतोय आणि त्या पॉडकास्टचा विषय हा सुद्धा ग्लोबली खूप महत्वाचा आहे आणि तो विषय म्हणजे वृक्ष संवर्धन. वृक्ष संवर्धन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? निसर्ग. त्यात निसर्गाच्या बाबतीत आपल्यासोबत बोलण्यासाठी आपल्याकडे अशी व्यक्ती, अशी अवलिया व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. पण तत्पूर्वी मला काही गोष्टी बोलायच्या आहेत. मी त्या गोष्टी आज तुमच्यासोबत शेअर करतोय. मला सांगा, असं कधी झालंय का? खूप प्रचंड उकाडा आहे, तुम्ही रस्त्याने चालताय आणि अचानक एका मोठ्या झाडाची सावली तुमच्यावर पडते. त्या क्षणी जो सुटकेचा श्वास आपण सोडतो ना, तो सुटकेचा श्वास म्हणजे निसर्ग. पण विचार करा, जर हीच झाडं उरलीच नाही तर आपण फक्त सावलीलाच नाही तर आपल्या अस्तित्वाला सुद्धा मुकणार आहोत. आणि म्हणूनच आज आपला महत्वाचा जो विषय आहे तो आहे वृक्ष संवर्धन. फक्त घोषणा की आपली जबाबदारी, याच विषयावरती आपल्यासाठी बोलण्यासाठी आपण सर्वांचं स्वागत करतोय कॉमन टू अनकॉमन मध्ये. मी ज्या व्यक्तीचं आपल्यासमोर नाव घेतोय त्या व्यक्तीचा मी लिहून तर काही ठेवलेलं नाहीये, कारण जी व्यक्ती आज आपल्या सोबत आहे ना, त्या व्यक्तीचं कार्य आणि कर्तृत्व. एक वेळ अशी होती की या व्यक्तीने घरच्यांचा सगळा आपलं जो काही एज्युकेशनसाठी जी काही आपण शिक्षण घेतलेलं आहे त्या शिक्षणाला विरोधात जाऊन एक वेगळीच दिशा निवडली. त्या दिशेला जाण्यासाठी त्यांना त्यांच्या अंतरात्म्याने हाक मारली आणि ती हाक अशी मारली की त्या व्यक्तीने एवढं मोठ्या स्वरूपात त्यांचं कार्य महाराष्ट्रात पसरवले. ते कार्य मी तुम्हाला ऐकवतो. वणवा विषयावर मागील 5 वर्षांपासून अभ्यास, 280 वणवाग्रस्त ठिकाणांना भेटी, प्रत्यक्ष 61 ठिकाणच्या फॉरेस्ट माळ रानावरील वणवा विझवण्यासाठी पुढाकार, देवराई निर्माण करण्यासाठी जनजागृती आणि मार्गदर्शन, 5 ठिकाणी लोकसहभागातून देवराईचं निर्माण, स्थानिक कमी पर्जन्यमान असलेल्या भागातील वैविध्यपूर्ण वनस्पतींचा अभ्यास आणि दुर्मिळ वनस्पती झाडांची नोंद, अहिल्यानगर जिल्ह्यातील 3 तालुक्यातील विदेशी आक्रमक वनस्पतींच्या 36 प्रकारांचे डॉक्युमेंटेशन आणि निर्मूलन विषयी अभ्यास, चालू वर्षी निर्मूलनासाठी प्रयत्न, पर्यावरण जनजागृतीसाठी आतापर्यंत 45च्या पेक्षा जास्त ठिकाणी प्रबोधन, यामध्ये शाळा, कॉलेज, कंपनी, गावं, संस्थान इत्यादी ठिकाणी त्यामध्ये सहभागी आहेत. या व्यतिरिक्त जखमी पक्ष्यांना उपचार करण्यासाठी पुढाकार, आतापर्यंत 128 पक्ष्यांना उपचार व मुक्तता त्यांनी केलेली आहे. शास्त्रोक्त पद्धतीने प्रत्यक्ष रोप लागवडीसाठी मार्गदर्शन, 200 पेक्षा दुर्मिळ प्रजातींची झाडं, वनस्पतींची सीड बँक, 2011 मध्ये देशी झाडांची नर्सरी, 25,000 पेक्षा जास्त रोपांचं मोफत वाटप, 2019 पर्यंत प्रत्येक वर्षी 3,000 रोपे मोफत वाटप. त्यानंतर 2018-19 अहमदनगर शहरातील पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी 80 मातीची भांडीचं वाटप, नायलॉन मांजा न वापरण्यासाठी 18 शाळांमध्ये जनजागृती, 2021 मध्ये 54,000 देशी बियांचे प्रक्रिया करून खड्डे खोदून बीजारोपण, वन्य प्राणी रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न, आतापर्यंत उद मांजर, हरिण, कोल्हा या प्राण्यांना मदत, पक्ष्यांची तस्करी रोखण्यासाठी वन विभागाच्या मदतीने 6 पोपट, 1 घुबड पक्ष्यांची मुक्तता. स्थानिक वन विभागाने 2026 मध्ये 3 महिन्यांपासून अमानवीयरित्या बंदिस्त आणि अत्यंत हलाखीच्या स्थितीत ठेवलेल्या 25 पेक्षा जास्त बिबट्यांच्या मुक्ततेसाठी राज्य आणि देश पातळीवर आक्रमकपणे प्रयत्न आणि यश. मानवी वस्तीत लोकांना नको असलेले साप पकडून लगेच त्यांना अधिवासात मुक्तता. महानगरपालिकेच्या कचरा डेपोंना वारंवार लावली जाणारी आग याविषयी जनजागृती आणि शासन दरबारी पाठपुरावा. अहिल्यानगर शहरात प्लास्टिक जाळपोळ होत असलेल्या 13 ठिकाणांची नोंद. ही जाळपोळ रोखण्यासाठी 2022 पासून दरवर्षी अहिल्यानगर प्लास्टिक फायर रिपोर्ट बनवून शासन दरबारी प्रयत्न. तसंच सोलापूर रोड, दरेवाडी भागातील MIRC हद्दी क्षेत्रात वनक्षेत्र वाढवण्यासाठी 5 लाख देशी वृक्षांच्या शास्त्रोक्त रोपणासाठी मार्गदर्शन, 180 रान भाज्यांची ओळख आणि संवर्धनासाठी प्रयत्न. त्यानंतर 2023-24 राजस्थान, अहिल्यानगर, उत्तर प्रदेश, हरियाणा येथील सैन्य हद्दीतील वनक्षेत्र वाढवण्यासाठी
10 लाख देशी स्थानिक पक्ष्यांच्या शास्त्रोक्त रोपणासाठी संगोपनासाठी भूमी NGO संस्थेला मार्गदर्शन. एवढं सगळं कार्य शक्यच नाही पाठ करणं. कसं काय पाठ करणार? कार्याची व्याप्ती बघा ना तुम्ही. आणि अशाच या अवलिया व्यक्तिमत्वाला आज आपल्या सोबत आपण बोलवलंय. त्या अवलिया व्यक्तिमत्वाचं नाव आहे श्री अमित गायकवाड. सर नमस्कार. सर मी आता मोबाईलवरती सर तुमची सगळी इन्फॉर्मेशन मी वाचली. ऍक्च्युअल कंडिशन मध्ये हे म्हणजे आपण आज ऍट अ टाइम 2-2, 3-3 कामं पकडून जरी काही काम करायचं म्हटलं तरी जीवावर येतं, सुधरत नाही. तुम्ही एवढं मोठं कार्य म्हणजे निसर्ग तुम्हाला काय सांगतो सर? म्हणजे मला थोडक्यात एकतर सुरुवातीला कॉमन टू अनकॉमन मध्ये आपलं स्वागत आहे सर. थँक्यू सर. आणि तुमच्याविषयी थोडीशी माहिती आपल्या प्रेक्षकांना कळेल अशी तुम्ही सांगावी सर. येस, माझा जन्म अहिल्यानगर मध्ये झाला आणि लहानपणापासूनच म्हणजे आई वडील अजूनही सांगतात की निसर्गाच्या सानिध्यात वावरणं, अगदी रांगत होतो तेव्हापासून पक्ष्यांकडे बघणं, झाडाकडे टक लावून बघणं हा माझा दिनक्रम असायचा. आणि त्यानंतर जसं मोठं होत गेलो तसं जवळच्या एखाद्या फॉरेस्टमध्ये जाणं किंवा मामाच्या गावाला जे जायकवाडीच्या धरणाच्या काठी आहे दहीगाव, तर त्या ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवणं, त्याचबरोबर शंख शिंपले गोळा करणं, पक्ष्यांची पिसे गोळा करणं, तर हा माझा छंद असायचा. आणि जसं मग थोडं मोठं होत गेलो तसं निसर्गात वावरताना निसर्गातले अनेक पैलू समजायला लागले. मग त्यामध्ये पक्ष्यांचं महत्व किंवा पक्ष्यांवर आधारित असलेले जे पण काही झाड आहेत किंवा झाडावर आधारित असलेले पक्षी आहेत त्यांचं जे रिलेशन आहे त्याविषयी अजून अभ्यासाला मिळालं. तर हे सगळं वावरत असताना म्हणजे याचा काही स्पेसिफिक अभ्यास करायचा असा काही दृष्टिकोन नव्हता. फक्त एक निरीक्षण करायचं आणि निरीक्षणातून एक छंद निर्माण होत गेला आणि त्यातून साहजिकच अभ्यास होत गेला. म्हणजे कोणत्या झाडावर कोणते पक्षी बसतात, त्यानंतर कोणत्या झाडावर पक्ष्यांची घरटी जास्त असतात, कोणत्या झाडावर मुंग्या का बरं जातात, तर हे हळूहळू निरीक्षण करून समजायला लागलं. आणि जसं समजायला लागलं तसं दुसरीकडे निसर्गाचा होणारा विध्वंस पण बघत होतो, जो विकासाच्या नावाखाली विध्वंस होतोय स्थानिक लोकांकडून, स्थानिक काही अधिकाऱ्यांकडून. तर हे बघत असताना यासाठी काहीतरी काम केलं पाहिजे ही भावना मनामध्ये जागृत झाली. आणि तेव्हापासून मग जिथे पण कुठं निसर्गावर अन्याय होतोय त्यासाठी काम करण्याची एक ऊर्जा निसर्गच देतोय. तुम्हाला एवढं सगळं सर निसर्गाकडनं म्हणजे एकंदरीत आपण म्हणायचं की तुम्हाला निसर्गानेच तुम्हाला आदेश दिला की तुला माझ्याकडे यायचंय आणि माझं कार्य पुढे न्यायचंय. बरोबर. प्रत्येक व्यक्तीला एक दिशा खुणावत असते, तशी तुम्हाला निसर्गाची दिशा तुम्हाला खुणावत गेली. तुमची ह्या म्हणजे निसर्गाच्या या क्षेत्राकडे वळताना तुमचं शिक्षण, तुम्हाला फॅमिलीचा आलेला काही गोष्टींचा काही अनुभव वगैरे तुम्ही आमच्याशी शेअर करा सर. शिक्षण घेत असताना म्हणजे जसं माझं 10वी झालं त्यानंतर पुढे काय, 10वी नंतर पुढे काय हा साहजिक प्रश्न होता. बरोबर. तर सायन्सकडे ओढ होता त्यामुळं सायन्स फील्डला जायचं. सायन्स फील्डला यासाठी जायचं होतं की पुढे आर्मीमध्ये पण जायचं एक स्वप्न होतं. म्हणजे म्हणतात की लहानपणापासून स्वप्न बदलतात, अशी माझी आर्मीमध्ये जायचं स्वप्न होतं. त्यानंतर ऍग्रिकल्चर फील्डमध्ये जायचं स्वप्न होतं. निसर्ग क्षेत्रात राहायचंय म्हणून फॉरेस्टमध्ये जायचं स्वप्न होतं. वेटरनरी डॉक्टर म्हणजे प्राणी आवडतात म्हणून वेटरनरी डॉक्टर बनायचं स्वप्न होतं. तर अशी स्वप्न जी आहेत ती बरेच होती. आणि हे सगळं करत असताना वाटत होतं की आपण एक सेफ फील व्हावं, त्यासाठी मी सायन्स फील्ड घेतली की पुढे जिथे पण चान्स मिळेल आपण त्या फील्डमध्ये जाऊ. जसं 12वी झाली तसं मग पुढे काय, तर त्यासाठी मग साहजिकच मित्रांचा एक ओढा होता की आपण BSc करू किंवा घरच्यांचं पण होतं की तू जास्त लांब जाण्यापेक्षा नगरमध्येच राहून बघ म्हणून. तर मग BSc ला ऍडमिशन घेतला. मग BSc नंतर काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देऊन काही करता येईल असा एक विचार होता. मग पुढे जसं BSc ला पुढे फर्स्ट इयर सेकंड इयर होत गेला तसं वाटायला लागलं की BSc केल्यानंतर पुढे जास्त स्कोप नाहीये. म्हणजे कंपन्यांमध्ये किंवा टीचर फील्डमध्ये जाता येतं आणि फार फार तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हे सगळ्यांमध्ये निसर्ग खुणवत होता. म्हणजे निसर्गाची एक ओढ होती. आणि हे होत असताना कॉलेज लाईफ करता करता मी निसर्गाचा पण भेटी द्यायचो वेगवेगळ्या फॉरेस्ट एरियामध्ये, माळरानावर, आणि त्याच्यामध्ये वेळ घालवायचा. म्हणजे कॉलेज संपलं की माझं बाहेर जाण्याचं ठरलेलं असायचं. तर हे सगळं होत असताना असं एक मनोमन वाटत होतं की आता हे आपण जे शिकतोय त्याचा आणि आपल्या करिअरचा किंवा आपलं पुढे जे जगायचंय, करिअर म्हणण्यापेक्षा आपल्याला जे एक मनमोकळं जीवन जगायचंय, तर त्याचा आणि ह्या शिक्षणाचा जे घेतोय त्याचा प्रॅक्टिकली संबंध नाही. ओके. मग असं ठरवलं की आपण हे शिक्षण आता कसं बसं कम्प्लीट करायचं.
हम्म. आणि पुढे निसर्ग क्षेत्रामध्ये जे आपल्याच्याने होईल ते काम करायचं. काय करायचं माहित नव्हतं. मग पुढे जसं बीएससी झालं त्यानंतर घरचे म्हटले की आता एमएससी ला ऍडमिशन घे, म्हणजे कुठेतरी टीचिंग फॅकल्टी मध्ये जाऊ शकतो. एमएससी ला ऍडमिशन घेतलं. पण जसं एज्युकेशन पुढे जात होतं तसं लक्षात येत होतं की हे करून काहीच फायदा नाही. म्हणजे मी एखाद्या जॉबमध्ये किंवा कशामध्ये अडकलो तर पुन्हा निसर्गासाठी तेवढा वेळ देणं हे शक्य होणार नाही. मग नंतर असं ठरवलं की जसं एमएससीचं लास्ट सेमिस्टर होतं की ही डिग्री घेऊन मला या क्षेत्रामध्ये काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे मी क्विट केलं. लास्ट सेमिस्टर मी दिलं नाही आणि त्यानंतर पूर्ण वेळ माझा निसर्गासाठी देण्याचं मी देत आलो त्यानंतर घेतला. येस. आणि मग त्यानंतर अनेक जसं निसर्गामध्ये वावरतोय तसे अनेक निसर्गाचे पैलू लक्षात आले आणि ते पैलू बघत असताना त्याच्यावर जो होणारा अन्याय आहे त्याविषयी पण निसर्गच खुणवत गेला आणि त्यासाठी मग काम करण्याचं पुढे ओघ वाढत गेला. ओके. तुम्ही जेव्हापासून तुम्हाला या निसर्गाची ओढ निर्माण झाली सर, तर लहानपणी वगैरे किंवा लहानपणापासून किंवा आतापर्यंत तुमच्या हाताने लावलेलं एखादं रोपट ते अजूनही तुम्ही बघता, त्याच्याजवळ जाता? येस सर. अशी अनेक रोपटी आहेत जी नगर शहरामध्ये किंवा आजूबाजूला आहेत आणि अजून पण एक अभिमान वाटतो की म्हणजे हे जर रोप त्यावेळेस आपण लावलं नसतं तर त्या ठिकाणी ती सावली नसते किंवा त्या झाडावरचे पक्षी बसले नसते. त्यामुळं माझा काही क्षणाचा वेळ गेलाय, काही मिनिटं माझ्या आयुष्यातली ती गेली आहेत, परंतु त्याचा इम्पॅक्ट जर पाहिला की इतकी मोठ्या प्रमाणात सावली त्यामुळे मिळते आणि त्याचबरोबर इतके पक्ष्यांची घरटी पण त्याच्यावर झालीत, मधमाशांची पोळी पण त्याच्यावर झाली, तर त्यामुळे ते एकंदर सगळं खूप सुखावणारं असतं. म्हणजे शब्दामध्ये ते वर्णन नाही करू शकत आपण. म्हणजे थोडक्यात आपलं तर जसं माणसाचं आपण म्हणतो चालतोय, बोलतोय, बघतोय, सगळ्या गोष्टी सजीवच आहे तोही. बरोबर. आणि सजीव तो आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त झाड किंवा निसर्ग हा एक सुद्धा सजीवच आहे. बरोबर. फक्त तो त्याचे वेगवेगळे रूप त्या वेळेस दाखवतो ज्या वेळेस त्याच्या क्षेत्रामध्ये माणूस ढवळाढवळ करू लागतो. बरोबर. कसं असतं की झाडांचे उपयोग जर पाहिले आपण किंवा झाडाकडे काही लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो की फक्त ते हिरवं दिसतंय म्हणून झाड आहे. बरोबर. पण त्याच्या पलीकडे आपण जर बारकाईने पाहिलं, त्याचं निरीक्षण केलं, त्याच्या सानिध्यामध्ये वेळ जर घालवला तर आपल्याला त्याचे आपल्या दैनंदिन आयुष्यासाठी किंवा मानवी जीवनासाठी, पर्यावरणासाठी काय महत्व आहे ते लक्षात यायला लागतं. अगदी म्हणजे लोकांना वाटतं की झाड सावली देतच, ऑक्सिजन पण देतं, पण त्याच्या पलीकडे ते जमिनीमध्ये जेव्हा त्याची मुळं जातात ते मुळं अक्षरशः दगडाला फाकून, ती घट्ट माती फाकून त्याची मुळं खाली शिरत असतात आणि त्याच्यामुळं पावसाचं पाणी जे आहे ते जमिनीत मुरतं. नगरमध्ये एक इन्सिडेंट घडला होता की झाडाच्या खोडामधून पाणी येत होतं. ओके. म्हणजे स्थानिक लोकांना प्रश्न पडला की हे पाणी नेमकं का बरं येत आहे. पण नंतर जेव्हा आमच्या लक्षात आलं की हे पाणी जे आहे ते खाली कुठेतरी पाण्याचा साठा असेल आणि त्याला ते छेदून गेलं, त्याच्यात पोकळी निर्माण झाली, त्यामुळे ते पाणी वरती येत आहे. प्रकारचं पाईपलाईन म्हणजे बोरिंगचं काम करत आहे झाड. बोरिंग करायला आपल्याला 1 लाख रुपये खर्च येतो साधारण. बरोबर. तर हे शेकडो बोरिंग करण्याचं काम एक झाड करत आहे. म्हणजे इतकं मोठा फायदा ते देते. त्याचबरोबर झाडांची जेव्हा पानं खाली पडतात तर लोकांना वाटतं काय कचरा आहे, पण ते पानं जी खाली पडलेले असतात ना ते सगळ्यात मोठं न्यूट्रिशन आहे. म्हणजे माणसाला जिवंत ठेवण्यासाठी जे माती आवश्यक असते त्या मातीला ऊर्जा देण्याचं काम येस, गळलेली पानं जी असतात त्याच्यामध्ये बुरशी वाढते, जी जैविक बुरशी असते ती वाढते त्याच्यामध्ये, त्या बुरशीवर आधारित असणारे जीवाणू वाढतात आणि त्याच्यामुळे मातीला जे आहे ती एक सुपीकता निर्माण होते आणि झाडाला जे न्यूट्रिशन पाहिजे असतात ते पुन्हा ते वाळलेली पानं जे आहेत म्हणजे त्याचं ते अवशेष जे आहेत झाडाचे ते पुन्हा आपल्याला जीवन देण्याचं काम करतात. ओके. त्याचबरोबर सध्याच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं जर काही असेल ऑक्सिजनच्या नंतर ते म्हणजे आनंद. आणि आनंद ही एक अशी गोष्ट आहे ना की जर माणसाला ती मिळाली नाही तर माणसाची मती भ्रष्ट होते आणि मानसिक विकार होतात आणि त्यामधून वेगवेगळ्या विकृती निर्माण होतात, माणूस सुसाईड देखील करतो. त्यामुळे सध्याच्या घडीला सगळ्यात महत्वाचा जर उपयोग झाडांमुळे काय होत असेल तो म्हणजे आनंद देणं. आता आनंद आपल्याला कशामुळे मिळतो की झाडाला जर आपण नुसतं पाहिलं जरी तरी आपल्याला आनंद मिळतो. का मिळतो? कारण झाडाचं आणि आपलं काहीतरी कनेक्शन आहे. बरोबर. म्हणजे आपण इव्होल्युशन जर पाहिलं आपलं म्हणजे लाखो हजारो वर्षांपासून आपले पूर्वज जे आहेत ते निसर्गाबरोबर जगलेले, निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते वाढलेले आहेत,
त्या झाडांच्या सानिध्यामध्ये वाढलेत, त्या झाडांचे फळं खाऊन, त्या झाडाचे औषधासाठी उपयोग करून ते त्यांचं जीवन जगलेले आहेत. ते जीन्स आपल्या कुठे जीन्समध्ये आहे. त्यामुळं आपल्याला झाड जर पाहिलं तर एकदम आनंदित राहावंसं वाटतं. आणि हे जे उपयोग आहेत, असे असंख्य उपयोग आहेत झाडाचे. म्हणजे झाडाच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलो, झाडाखाली जर बसलो, तर आपल्याला काही आवाज ऐकू येतात. अर्थात त्या झाडावर पक्षी येतात. बरोबर. म्हणजे एक प्रकारचं फ्री म्युझिक आपल्याला ते चालवत आहे. म्हणजे इलेक्ट्रिसिटी नाही त्यामध्ये काही, तरी पण आपल्याला ते एक म्युझिक दाखवत आहे. आणि ते म्युझिक जे आहे पक्ष्यांचं, ते झाडांच्या वाढीसाठी पण उपयोगी आहे. जसं जगदीशचंद्र बोस यांनी साधारणतः 100 वर्षांपूर्वी एक शोध लावला होता की चांगल्या प्रकारचं म्युझिक जर आपण लावलं तर झाडांचं वाढ जी आहे ती चांगली होते. वाईट म्युझिक जर लावलं कर्णकर्कश तर झाडाची वाढ होत नाही. त्यांनी क्रेस्कोग्राफ नावाचं एक इन्स्ट्रुमेंट डिझाईन केलं होतं. त्याच्यामध्ये झाडाची किंवा कोणत्या पण भागाची संवेदना पाहण्याची क्षमता होती. म्हणजे 10,000 पटींनी ते मॅक्झिमाइज व्हायचं. अच्छा. तर त्यामुळं काय झाडाला दिल्यानंतर झाडामध्ये काहीतरी संवेदना होतीये किंवा काय म्युझिक ऐकल्यानंतर त्याच्यामध्ये संवेदना होतीये, त्याचं त्यांनी त्याच्यामध्ये प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं. आणि त्याच्यामुळे त्यांचं एक शास्त्रज्ञ म्हणून एक खूप वेगळी छबी पूर्ण जगामध्ये निर्माण झाली. आपले पूर्वज तर सांगतच आले की झाडांना भावना असतात. झाड म्हणजे एक जीव आहे. झाडाला ऋषितुल्य मानले गेले, देवतुल्य मानले गेले. पण त्याच्याही पलीकडे सायंटिफिक दृष्ट्या जगदीशचंद्र बोस यांनी त्याला आधार दिला. आणि त्याच्यामुळं झाडांना म्युझिक चांगलं ऐकवण्याचं काम हे पक्षी करतात. आणि त्याच्यामुळे झाडं चांगल्या प्रकारे वाढतात. आणि तेच म्युझिक जर आपण ऐकलं किंवा झाडाच्या सानिध्यामध्ये राहिलो तर साहजिकच आपलं पण मन प्रसन्न होतं आणि आपल्याला पण एक नवऊर्जा त्या झाडांपासून मिळत असते. बरोबर. आता तुम्ही आनंदाचा आणि या गोष्टींचा विषय केला. सर, माझा एक प्रश्न आहे की सर, तुम्ही आतापर्यंत हजारो झाडं लावली, त्यांना जगवले. मला सांगा, या प्रवासाची नक्की सुरुवात कधी झाली? असं काय घडलं की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की यार आता मला स्वतःलाच या गोष्टीसाठी रस्त्यावर उतरावं लागणार आहे? बरोबर. आतून तुम्हाला असं कधी वाटलं आणि काय तो प्रसंग कसं? माझ्या जीवनात जे पण छंद पाहिले ना मी, ते सगळे निसर्गाच्या रिलेटेडच होते. म्हणजे अगदी दगड रंगीत दिसला तो उचलायचो, पक्ष्यांचे पिसे दिसले तर उचलायचो. तर हे सगळं होत असताना रोज सकाळी भुईकोट किल्ला आहे नगरपासून, म्हणजे माझ्या घरापासून एक साधारण 2 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जायचं आणि निसर्गाच्या सानिध्यात फिरायचं, पक्ष्यांची निरीक्षणं करायची, हा छंद होता. त्यासाठी दुर्बीण वगैरे घेतली होती आणि हे सगळं नित्य नियमाने चालू होतं. एके दिवशी काय झालं की त्या ठिकाणी कलेक्टरांनी आदेश काढला तत्कालीन की त्या ठिकाणी जे पण झाडं आहेत ते सगळी तोडून टाकायची, कारण त्या ठिकाणी विकास करायचा होता. बरोबर. तर त्यांनी 2-3 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्यात ती सगळी झाडं तोडून टाकली. आणि हे विध्वंस होताना मी डोळ्यासमोर बघत होतो. त्या ठिकाणी जेव्हा झाड तोडलं जात आहे, आसपास साप पडतात आहे, दूर जातात आहे, किंवा पक्ष्यांची घरटी जी खाली पडतात आहे त्याच्यामध्ये अंडी मी पाहिली. बरोबर. तर हे मी विध्वंस माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि त्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी गेलो त्यानंतर मला पक्षी दिसण्यास झाले. मग मी विचार केला की आपण पक्ष्यांची पिसे गोळा करतोय, आपण त्या पक्ष्यांचा आनंद घेतोय, परंतु आज त्या पक्ष्यांवर संकट आलेलं आहे. तर त्या पक्ष्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा त्या पक्षी जिवंत राहावेत यासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग असं ठरवलं की असं काही पण करून उपयोग नाहीये, तर आपल्याला त्यासाठी आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. मग पुस्तकं कुठे मिळतात वाचनालयामध्ये किंवा इकडे तिकडे, तर ती पुस्तकं काही वाचून घेण्यासाठी म्हणजे त्यावेळेस पॉकेट मनी नव्हते. झाडाच्या सानिध्यामध्येच वेळ घालवायचा आणि झाडाकडे बघून त्याचं निरीक्षण बघायचे, त्यामधून एक आनंद मिळायचा. आणि हे होत गेलं. आणि जसं मग जवळचा एरिया कम्प्लीट झाला तसं मी अजून लांब जात गेलो. म्हणजे कधी 30 किलोमीटर, 40 किलोमीटर, 50, 60, 80 किलोमीटर. मग असं फॉरेस्टमध्ये गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की पक्षी सगळ्याच झाडावर घरटी नाही करत किंवा सगळ्याच झाडावर पक्षी बसत नाहीत. मग ती ठराविकच झाडावर बसतात. मग ती झाडं कोणती, मग त्याचे मी फोटोज काढून इंटरनेटवरून किंवा काही वैद्य लोक आहेत किंवा काही गुराखी लोक आहेत त्यांना ते फोटो दाखवून किंवा प्रत्यक्ष काही वैद्यांच्या संपर्कात येऊन त्यांच्याबरोबर वेळ घालून त्या झाडांच्या आयडेंटिफिकेशनसाठी पुढाकार घेतला. मग त्यामधून असं लक्षात आलं की आपल्या आजूबाजूला जी झाडं आहेत ती झाडं वेगळी आणि फॉरेस्टमध्ये जी झाडं आहेत ती वेगळी, मारणावरची वेगळी. मग हे झाडांची वर्गावली लक्षात आली. मग फॉरेस्ट डिपार्टमेंट नेमकं कोणते झाडं तयार करतायत ती झाडं वेगळी. तर हे सगळं होत असताना असं लक्षात आलं की काही झाडं खूप दुर्मिळ होतात आहे. आणि जी दुर्मिळ होत चाललेली झाडं आहेत त्याच्यावर बऱ्यापैकी पक्षी जे आहेत ते अवलंबून आहेत. मग ते मकरंद घेण्यासाठी असतील, त्यांच्या बिया खाण्यासाठी असतील, त्यांची फळं खाण्यासाठी असतील किंवा घरटं बनवण्यासाठी असतील. अगदी औषधी उपयोग देखील पक्षी करतात.
बरं. एक उदाहरण सांगतो की पळसाचं झाड आपल्या भागातलं स्थानिक झाड. म्हणजे पळसच म्हणजे ज्या त्याच्या पानांपासून पत्रावळी अगदी बरोबर. अच्छा, हा, पत्रावळी वगैरे बनवतात ते. Yes, yes. तर पळसाचं झाड जे आहे, असंच एका पळसाच्या झाडाखाली जवळ मी बसलो होतो आणि समोर अजून काही पळसाचे झाड होते. तर काही पक्षी जे आहेत त्या पळसाच्या शेंगा ज्या असतात, एकच बी असतं त्यामध्ये, आणि त्याच्या आतमधले बी खात होते. तर म्हटलं ही बी आपण पण खाल्ली पाहिजे, जे पक्षी खातात त्या अर्थी आपण पण खाल्ली पाहिजे, तर काही गोड असेल काहीतरी. आणि खाली ते पडलेल्या शेंगा होत्या, त्या पण काही खारुताई जे आहेत ते कुरतडून खात होत्या. तर मी ते खाण्याचा प्रयत्न केला, पण ते खूपच कडू लागल्या. तर मी विचार केला, अरे कडू आहे तरी पक्षी का खातात. त्यानंतर मी माझे एक वैद्य डॉक्टर आहेत ओळखीचे, डॉक्टर अनिल गुंड, त्यांना ते विचारलं. तर त्यांनी सांगितलं की पळसाच्या बियामध्ये डिवॉर्मिंग कॅपॅसिटी असते, म्हणजे पोटातले जंत वगैरे जे असतात ते जर काढून टाकायचे असेल तर बी काही प्रमाणात ते खातात. बरं. तर मग असं लक्षात आलं की आपल्या पूर्वजांना ते माहित होतं आणि पक्ष्यांना कोणी सांगितलं, प्राण्यांना कोणी सांगितलं. तर मग असं लक्षात आलं की हे पक्षी प्राणी जे आहेत ते आयुर्वेदिक दृष्ट्या देखील या झाडांचा वापर करतात. मग हे सगळं होत असताना पळसाची झाडं आपल्याकडे किती आहेत? खूपच कमी आहेत. लोक पळसाची झाडं लावतात का? नाही लावत. लोकांना जी सहज उपलब्ध होतात ती लावतात. म्हणजे प्रत्येक झाडाचं पक्ष्यांसाठी वेगळं महत्व आहे, प्राण्यांसाठी वेगळं महत्व आहे, सापांसाठी वेगळं महत्व आहे. प्राण्यांमध्ये प्रत्येक प्रकारच्या प्राण्यासाठी वेगळं महत्व असलेलं झाड आहे. जसं ऊद मांजर आहे किंवा साळींदर आहे, त्याला खुरटी झाडं, निवडुंगाच्या स्वरूपाची झाडं ती पाहिजे असतात, काटेरी स्वरूपातली. म्हणजे त्याला एक बुश टाईपचं झाड असेल तर त्याच्या खाली बीड असतं, त्याचं लपण्यासाठी एक प्रोटेक्शन मिळतं. त्यावर पक्ष्यांसाठी त्यांची झाडांची बेचक्याची रचना जी आहे ती खूप महत्वाची ठरते. म्हणजे त्यांना जो आर्किटेक्ट टाईपचा जो अँगल पाहिजे असतो तो त्याच्यामध्ये मिळतो. आपल्याला पिंपळाच्या झाडावर कावळ्याची जास्त घरटी बघायला मिळतात. बरोबर. हो. का मिळतात? कारण कावळा जो आहे तो पक्ष्यांमध्ये हुशार पक्षी मानला जातो. पिंपळाचं झाड जर पाहिलं आपण, त्याचं खोड जे आहे ते गुळगुळीत असतं, त्याच्यावर सहज कोणता प्राणी चढू नाही शकत किंवा आपल्याला माणसाला पण चढायला अवघड होतं पिंपळाच्या झाडाचं. येस. आणि जसं आपण वरती जातो अजून त्याची म्हणजे आपल्याला धरण्यासाठी काही स्कोप नसतं, त्याच्यावर गुळगुळीत असतं. तर त्यामुळं कावळ्याला ते माहितीये की या झाडावर कोणी सहज चढणार नाही आणि हे झाड लवचिक आहे. त्याचबरोबर त्याचं जी स्ट्रक्चर असतं फांद्याचं ते एकदम मजबूत असतं आणि त्याला जे अँगल पाहिजे असतं ते बरोबर अँगल आहेत त्याच्यामध्ये. त्यामुळे कावळ्याचं घरटं त्याच्यावर जास्त असतात. म्हणजे अगदी एकेका झाडावर म्हणजे नगरमध्ये कोठीची तालीम म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी एका झाडावर आम्ही 30 कावळ्याची घरटी पाहिलेली. बापरे. म्हणजे एका झाडावर. म्हणजे विचार करा, तुम्ही एक फक्त झाड लावत नाही, तुम्ही पक्ष्यांचे घरटे पण बांधताय. बरोबर. सोसायटीच तयार झाली. बरोबर. आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडावर मधमाशांची पोळी पण असतात. आता मधमाशांची पोळी कोणत्या असतात? मधमाशांमध्ये पण प्रकार असतात. आपले स्थानिक जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये 4 प्रकार आहेत. एकतर आग्या मोहळ्याचं पोळं असतं, त्यानंतर स्टिंगलेस बी असतं, म्हणजे ते चावत नाहीत मधमाशा. त्यानंतर फुलरी म्हणून एक माशी असते आणि सातरी म्हणून एक माशी असते. तर त्यामध्ये आग्या मोहळ जे असतं ते सगळ्यात मोठं असतं आणि त्याची माशी पण मोठी असते. तर हे माशींचं पोळ जे आहे ते ठराविक आपल्याला पिंपळाच्या झाडावर जास्त दिसतं, कारण ते गुळगुळीत असतं, कोणी सहज चढत नाही. म्हणजे ते मेमरी त्या कीटकाला पण आहे. त्यामुळं असं प्रत्येक झाडाच्या बाबतीत वेगळं महत्व आहे. अगदी बिबट्याचं उदाहरण जर घ्यायला गेलो आपण, तर जेव्हा आम्ही फॉरेस्टमध्ये जातो बिबट्याचं आम्हाला दर्शन होतं त्या ठिकाणी. तर त्यावेळेस ठराविक झाडाखाली बिबट्या बसलेला असतो. त्यामध्ये आपल्या नगरमध्ये हायर अल्टिट्यूडला म्हणजे डोंगराच्या उंचावट्यावर कुसुम नावाचे झाड आहेत. कुसुम. तर हे आपल्या भागातलं स्थानिक झाड आहे आणि त्याचं महत्व असं आहे की त्या झाडाखाली थंडावा जो मिळतो, म्हणजे झाडाच्या पानामधून जे द्रव पाझरत असतं ट्रान्सपिरेशन रेस्पिरेशन मेथडमध्ये, तर ते द्रव जे आहे ते पाणी जे आहे ते पाझरतं जास्त आणि त्यामुळे एक थंडावा निर्माण होतो. बिबट्या हिंस्र प्राणी आहे, त्याला एक शरीर थंड ठेवायचं असतं, त्यामुळे तो प्रामुख्याने आपल्याला कुसुम नावाच्या झाडाखाली बसलेला बघायला मिळतो. त्यामुळे असं प्रत्येक प्राण्याच्या, प्रत्येक पक्षाच्या, प्रत्येक कीटकाच्या बाबतीत असोसिएट असणारं काही ना काही झाड आहेत. आता हे असोसिएशन जे आहे ते देवांच्या बाबतीत पण आहे. प्रत्येक देवाच्या बाबतीत काही ना काही असोसिएट असणारे झाड आहे. जसं आपण स्वामी समर्थांना पाहिलं तर वडाच्या झाडाखाली बसलेले असतात. तर असं प्रत्येक देव जे आहेत त्यांच्या निगडीत कमी एक झाड, किमान एक झाड. काही देव जे आहेत त्यांच्या बाबतीत अनेक झाडं असोसिएट आहेत. म्हणजे शंकराच्या बाबतीत आपण जर बघायला गेलो तर बेलाचं झाड, त्यानंतर शमीचं झाड आहे. नगरमध्ये शमी गणपती आहे, गणपतीच्या रिलेटेड पण ते आहे. त्याचबरोबर महादेवाच्या रिलेटेड सोनसावर म्हणून एक झाड आहे. कोणतं? सोनसावर. त्याला दुसरं नाव गणेर पण आहे. त्यानंतर वायवर्ण म्हणून एक झाड आहे, त्याला पण 3 पानं असतात. ते पण झाड महादेवाच्या निगडीत आहे. बरोबर.
म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे ही पूर्ण जीवसृष्टी जी आहे ती निसर्गाच्या सानिध्यात राहते. अगदी देव देखील निसर्गाच्या सानिध्यात राहिलेले आहेत. ऋषीमुनी ते त्यांना देखील उच्चतम स्थिती जी आहे ती झाडांच्या सानिध्यात मिळालेली आहे. साधना करून ते येस, शेवटी ते जाताना पण म्हणजे त्याच निसर्गाकडे का जातात, कारण त्यांचा आणि त्या साधनेचा जो काही योग जुळून येतो, किंवा असं म्हणा की जी काही घडी त्यांची बसते ती आपण त्यांना तीच गरजेची असते त्यांच्या त्या साधनेसाठी. बरोबर. निसर्गाच्या म्हणजे आपण म्हणत झाड, जसं तुम्ही सांगितलं की दत्तप्रभूंसाठी औदुंबर आणि स्वामींसाठी वटवृक्षाचं, ह्या वडाचं झाड, मग ह्या गोष्टी त्यांना त्याच्यातनं एक ऊर्जा मिळते बरोबर साधनेसाठी. बरोबर. आणि साधना करत असताना साईडला काहीतरी म्युझिक पाहिजे असतं. आता मेडिटेशन जे क्लासेस होतात त्याच्यामध्ये काहीतरी म्युझिक लावतात, परंतु निसर्गामध्ये जे नॅचरल म्युझिक आहे ते साहजिक त्यांना उच्चतम स्थिती मिळवण्यासाठी हे महत्वपूर्ण ठरतं. त्याचबरोबर प्रत्येक झाडाची काही ना काही एनर्जी असते. ती एनर्जी जी आहे ती त्या झाडाखाली बसलेला साधक जो आहे त्याला ती मिळत असते. म्हणजे जेव्हा झाड वाढतं त्यावेळेस ते निसर्गातल्या प्रत्येक घटकावर परोपकार करत असतं. बरोबर. म्हणजे झाडा इतका परोपकार या जगामध्ये कोणीच नाहीये. म्हणजे त्याचा जेव्हा जन्म होतो बी पासून बाहेर, त्या मोमेंट पासून ते या पूर्ण जगावर उपकार करतं. ते ऑक्सिजन देण्याच्या बाबतीत असेल, ते सावली देण्याच्या बाबतीत असेल, कोणत्या प्राण्याला चारा म्हणून असेल, कोणासाठी औषध म्हणून असेल, कोणासाठी फर्निचर म्हणून असेल, ते म्हणजे त्याच्या सुरुवातीपासून शेवटापर्यंत ते उपकारच करत असतं. त्यामुळं ऋषीमुनींना देखील माहिती आहे की या जगात जर सगळ्यात परोपकारी जर कोणी असेल तर ते म्हणजे झाड आहे. त्यामुळे त्या झाडाच्या सानिध्यात, त्या परोपकाराच्या सानिध्यात राहून अजून त्यांची साधना ही काही पटींनी वाढत असते. सर, तुम्ही आता झाडांचं एवढं महत्व सांगितलं, तर मला एक पुढचा आपला एक प्रश्न आहे की झाड लावणं सोपं असतं पण ते जगवणं फार कठीण. जेव्हा तुम्ही एखादं रोपटं लावलंय तर त्या रोपट्यांना जगवण्यात तुम्हाला कधी यश येतं, कधी अपयश येतं, तर त्या गोष्टींना तुम्ही कशा पद्धतीने हँडल करता? बरोबर. की जगवण्यासाठी काय केलं पाहिजे, त्यांना अशा गोष्टींना परत अपयश असं पदरात पडू नये म्हणून? बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे जेव्हा आपण झाड लावायचे ना आपल्याला, तर त्यावेळेस म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगतो की असा विचार करा की आपण झाड नाही लावतोय, आपण स्वतःला लावतोय. म्हणजे विचार करा की तुम्हाला एक ठिकाण दिलंय तुम्हाला, त्या ठिकाणीच तुम्हाला पूर्ण आयुष्य काढायचंय, तर तुम्हाला काय काय संकट येतील. मग तो जर विचार आपण जर केला तर पुढे काय काय चॅलेंजेस येऊ शकतात, त्यासाठी आपण काहीतरी काम करायला लागतो. मग सगळ्यात पहिले काम काय येतं की त्या ठिकाणी खड्डा खोदावा लागतो आपल्याला. मग खड्डा खोदायच्या पण आधी आपल्याला त्या ठिकाणी ते झाड म्हणजे ती जागा जी आहे ती खाजगी मालकीची की सरकारी मालकीची आहे ते आधी माहीत असणं गरजेचं आहे. त्याबरोबर ती जर सरकारी मालकीची असेल तर भविष्यामध्ये त्या ठिकाणी कोणतं रस्ता रुंदीकरणाचं काम किंवा पाईपलाईनचं काम होणार आहे का, तसं संबंधित विभाग जो आहे, ग्रामपंचायत असेल किंवा महानगरपालिका असेल, त्याच्याकडून आपण ते बघणं गरजेचं आहे. आणि त्यांच्याकडून NOC जर मिळाली आपल्याला तर पुढे आपण ते त्या ठिकाणी झाड लावू शकतो. त्याचबरोबर खड्डा खोदताना आपल्याला जेवढी आपली रोप आहे, रोपाचं जेवढं रूट बॉल आहे, त्याचं पिशवी आहे, त्याच्यापेक्षा एक 1.5 पट खाली आपण तो खोदणं गरजेचं आहे. काय असतं की जेव्हा आपण रोप लावतो तर रोप लावल्यानंतर उन्हाळा जेव्हा असतो तर उन्हाळ्यामध्ये जमिनीची टॉप सॉइल जी असते, जी सगळ्यात फर्टाईल मानली जाते, म्हणजे तर ती जी सॉइल असते ती सगळ्यात जास्त गरम होते आधी. सूर्याच्या उष्णतेमुळं वरचा अर्धा फुटाचा भाग आहे तो जास्त गरम होतो आणि ती गरमी त्या मुळांना लागू नये त्यामुळे आपल्याला ते टॉप सॉइलच्या थोडं खाली ते झाड घालणं गरजेचं आहे. त्याबरोबर त्या झाडाला आवश्यक असणारे जे मूलद्रव्य जे आहेत, आवश्यक जीवनद्रव्य जे आहेत, ते आपल्याला सेंद्रिय खताद्वारे आपण पूर्तता केली पाहिजे त्याची. सेंद्रिय खतच का? कारण त्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. बरोबर. त्याबरोबर झाडांना पारंपरिक स्वरूपामध्ये त्या खताची सवय झालेली असते, त्याचा साईड इफेक्ट काही होत नाही. तर त्यामुळं जर आपण शेणखत वापरणार असू तर चांगलं कुजलेलं शेणखत आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे. त्याबरोबर आपण लीफ कंपोस्ट जर वापरणार असू, म्हणजे पालापाचोळं कुजलेलं खत, तर ते आपण कुजलेलं वापरलं पाहिजे. आणि साधारण रोपाची जेवढी पिशवी आहे त्याच्या अर्धा पट, म्हणजे समजा आता 5 किलोची पिशवी असेल तर समजा 2.5 किलो आपण ते सेंद्रिय खत आपण त्या झाडाला दिलं पाहिजे. झाडाच्या मुळाभोवती आपण ते टाकलं पाहिजे. त्यानंतर वरती
बुजवताना, खड्डा बुजवताना आपण जर त्याच्यामध्ये एक पीव्हीसीचा पाईप जर टाकला, हम्म. तो पीव्हीसीचा पाईप असेल किंवा बांबूचा आरपार दिसणारा तुकडा असेल, तो जर आपण त्याच्याबरोबर टाकला तर आपण जे पाणी द्यायचंय आपल्याला त्याला, ते जर त्या पाईपमध्ये टाकलं तर निसर्गात ते मुळापर्यंत पोहोचतं. बरोबर. होतं काय की संवर्धनाच्या मध्ये म्हणजे जर आपण संवर्धन करण्यासाठी सगळ्यात खर्चिक आणि सगळ्यात वेळखाऊ जर काम कोणतं असेल तर पाणी देणं. बरोबर. तर हे पाण्यावरचा खर्च किंवा जास्तीत जास्त पाणी जर मुळापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला त्या पाईपाचा जुगाड जो आहे, त्या पाईपमध्ये जर पाणी टाकलं तर ही टॉप सॉइल न भिजता ते डायरेक्ट मुळापर्यंत जातं आणि त्याचा प्रत्यक्ष फायदा झाडाला होतो. तर ही पाईप जो आहे तो किती मोठा पाहिजे, साधारणतः जमिनीच्या लेवल पासून साधारणतः एक 4 बोट वरती पाहिजे. ओके. कारण चिखल वगैरे पावसाचा त्यामध्ये जाण्याची शक्यता असते. त्यामुळं. आणि पुढे अजून एक मुद्दा त्यामध्ये सांगायचा राहिला की जेव्हा आपण आपल्याला झाड लावायचंय त्यावरती जर इलेक्ट्रिक तार असेल तर त्या ठिकाणी आपण योग्य हाईट होणारं, म्हणजे भविष्यात योग्य हाईट होणारं झाड आपण लावलं पाहिजे. ओके ओके. हा, बऱ्याच वेळेस काय होऊन जातं, तारा, झाड हे सगळं म्हणजे वादळ जेव्हा पावसाळ्यात असं वादळी वारे वगैरे सुटतात तेव्हा झाड त्याच्या फांद्या वगैरे तोडण्याशी गत्यंतरच नसतं, कारण त्या तारा त्यांच्यामध्ये मिक्स झालेल्या असतात. बरोबर बरोबर. म्हणजे काय होतं की सध्या जे पण काही प्लांटेशन चालू आहे आता सध्या, तर मी नगरमध्ये बघतोय की आजूबाजूला पण पुण्याला येताना बघितलं की बरेचसे प्लांटेशन जे आहेत ते अजून या वर्षी जे झालेत काही महिन्यामध्ये, तर ते इलेक्ट्रिक ताराच्या खाली झालेले किंवा पीडब्ल्यूडी जी आपल्याकडे झाडं लावते ती प्रामुख्याने रोड साईडला लावते. अभ्यासपूर्ण नाही करत आहे म्हणजे थोडक्यात, कारण झाड लावणं म्हणजे नुसतं फक्त फोटो पुरतं त्यांच्यासाठी उपक्रम झाल्यासारखं. बरोबर. तुम्ही जेवढं अभ्यासपूर्ण सांगताय सर, कारण ती फार महत्वाची गोष्ट आहे. झाड लावताना त्या तारांच्या खाली लावल्यानंतरचा होणारा, पुढं वाढ झाल्यानंतर होणारे दुष्परिणाम, बरोबर, त्यासाठी तो अभ्यास आधीच केला पाहिजे. बरोबर, तो अभ्यास आधीच केला पाहिजे आणि योग्य प्रजातीचं झाड लावलं पाहिजे आपण. आता झाडांचे योग्य प्रजातीचं झाड म्हणजे काय की स्थानिक झाड कोणतं आहे ते आपण निवडलं पाहिजे. बरोबर. स्थानिक झाडांमध्ये देशी आणि विदेशी असे 2 मुख्य प्रकार आहेत. ओके. आता विदेशी झाडांच्या बाबतीत जर पाहिलं तर विदेशी झाडं म्हणजे विदेशातून आलेली झाडं. आता ते स्वतःहून नाही आले, कोणी लोकांनी, काही पोर्तुगीजांनी आणले, काही इंग्रजांनी आणले, काही त्याच्या आधी मुघलांनी आणले, काही आता पण काही लोक आणतात. तर 1-2 मिनिटं स्टॉप करतो. फक्त मला सांगा की जसं मगाशी तुम्ही खतांच्या बाबतीत माहिती सांगत होता, बऱ्याच लोकांना म्हणजे आता शेतकरी असेल किंवा त्या लोकांना सगळ्यांना समजतो की सेंद्रिय खत कसं तयार केलं जातं वगैरे, किंवा जेव्हा जे घरगुती असतात लोक, म्हणजे फ्लॅटमध्ये राहणारे असतील किंवा मोठमोठ्या सोसायटीमध्ये राहणारे असतील, त्यांच्याकडे छोटे खाणी कुंड्या असतात. बरोबर. मग त्यांच्याकडे सेंद्रिय खत तयार कसं करता यावं, कारण त्यांना बाहेरून आणणारं खत ते सेंद्रिय हे ओरिजिनल आहे का नाहीये याच्यावरच त्यांचा डाऊट मध्ये फार वेळ जातो. ओके. आपण कसं काय डिसाईड करणार, आपल्याला त्या बाबतीत माहिती नाही. तर ते सेंद्रिय खत कसं असावं, म्हणजे जर घरातल्या घरात तयार करायचं असेल तर कसं तयार करावं? ओके. आता खूप महत्वाचा प्रश्न आहे की जेव्हा खत किंवा काही पण गोष्ट जेव्हा आपण स्वतः बनवतो त्यावेळेस त्याची आपल्याला क्वालिटी माहित असते, किती प्युअर आहे. बरोबर. तर त्यामुळं आपल्या घरामध्ये भाजीपाल्याचे अवशेष किंवा वाळलेला जे पण काही कांद्याच्या साली असतील किंवा काही देठ असतील, तर हे मिश्र प्रकारचं आपण जर असं एकत्र केलं आणि ते एखाद्या छिद्र असलेल्या पिशवीमध्ये, अगदी गोणी जर असेल आपली, त्या गोणीमध्ये थोडे अर्ध्या इंचचे सगळ्या बाजूनी छिद्र केले, म्हणजे समजा एक 25 किलोची गोणी असेल तर त्याला प्रत्येक बाजूनी एकूण 50 एक छिद्र केले अर्ध्या इंचचे, तर त्याच्यामध्ये एरेशन वाढतं. आणि लेअर बाय लेअर, म्हणजे ओला काही कचरा असेल आपल्याकडे तो एक लेअर टाकायचा, म्हणजे पालेभाज्यांचे अवशेष वगैरे ओला कचऱ्यामध्ये येतात. त्यानंतर कांद्याच्या साली असतील किंवा काही वाळलेले देठ असतील आपल्याकडे, किंवा आजूबाजूला झाडांच्या पडलेल्या काही फांद्या असतील, वाळलेल्या फांद्या, तर ते आपण त्याच्यामध्ये टाकले पाहिजे, जेणेकरून एक लेअर बाय लेअर त्याच्यामध्ये तयार होईल, एरेशन वाढेल. आणि मध्ये मध्ये थोडीशी कुंडीतली माती, म्हणजे आधी चिमूट किंवा चमचा जरी टाकली आपण तरी त्याच्यामध्ये एक जीवाणू तयार होतात. ओके. आणि हे जीवाणू काय करतात की हे जे पण काही सेंद्रिय त्याच्यामध्ये मटेरियल आहे ते कुजवण्यासाठी प्रक्रिया करणं चालू करतात. मग त्यामध्ये पुढे काय करायचं असतं आपल्याला, एकदा ते बनवलं आपण किंवा आपण ते टाकलं त्याच्यामध्ये लेअर बाय लेअर, तर हे 25 किलोची जी गुणी आहे ती समजा आपण 2 फुटाची जर पकडली किंवा 2.5 फुटाची, तर त्याच्यामध्ये साधारणतः 4 भाग आपण ते वेगवेगळ्या लेअर बाय लेअर करणं गरजेचं आहे.
आणि त्यामध्ये मॉइश्चर मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. हम्म. आता मॉइश्चर मेंटेन ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, थोडं थोडं पाणी आपण त्याच्यात शिंपडलं पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये पाणी शिंपडणं हे खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्यामध्ये मॉइश्चर जर कमी झाला तर जीवाणू मरतात. कारण त्या जीवाणूंना जिवंत ठेवण्यासाठी किंवा पालापाचोळा जो आहे तर ते कुजण्यासाठी ओलावा पाहिजे असतो. हम्म. तर हे ओलावा त्यामध्ये सांगता 30% ओलावा पाहिजे असतो. आता हा 30% ओलावा कसा मोजायचा, समजा आपण ते खत जर आपण हातात घेतलं आणि असं दाबलं जोरात, तर त्यातून पाणी खाली नाही पडलं पाहिजे, पण ते ओलसर राहिलं पाहिजे. तर असं प्रकारचं ते मिश्रण असणं गरजेचं आहे. हम्म. तर ते ठेवल्यानंतर पुढच्या सांगता 1.5 महिन्यामध्ये ते खूप चांगल्या प्रकारचं खत बनतं. सर मग हे सगळं करत असताना म्हणजे आता सपोज एखाद्या घरामध्ये त्याचा वास येणं, वास आल्यानंतर त्याच्यातनं समजा कधीतरी मच्छर वगैरे अशा पण गोष्टी होऊ शकतात का त्याच्यातनं, त्या सेंद्रिय खत निर्माण जेव्हा आपण घरातल्या घरात करू? बरोबर. आता याच्यामध्ये प्रॉपर जर एरेशन आपण त्यामध्ये ठेवलं, म्हणजे जसं मी तुम्हाला एक गोणी 25 किलोची गोणी, त्याला एक 40-50 होल पाडणं, त्यानंतर त्याच्यामध्ये मध्ये मध्ये काही काड्या टाकणं की जेणेकरून एरेशन वाढेल. असं एरेशन जर त्यामध्ये ठेवलं तर त्याच्यामधून काहीच वास येत नाही, दुर्गंध अजिबात येत नाही त्यामधून. आणि मच्छर जे आहेत ते मच्छर प्रामुख्याने जिथं पाणी साचलेलं असतं अशा ठिकाणी ते असतात. तर त्यामुळे यामध्ये पाणी आपल्याला साचू द्यायचं नाही, म्हणजे मॉइश्चर एवढंच ठेवायचं की 30%, म्हणजे आपण जसं मी तुम्हाला सांगितलं त्या प्रकारे ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामधून मच्छर पण होत नाही, आणि जे पण काही छोटे छोटे किडे तयार होतात त्यामध्ये ते त्याच्या आतमध्येच असतात, ते बाहेर येत नाही सहसा. त्याच्यामध्ये आपली काही चूक झाली, खूप जास्त मॉइश्चर झाला किंवा खूप कमी मॉइश्चर राहिलं तर ते किडे बाहेर येऊ शकतात जिवंत राहण्यासाठी. बस ते एवढं जर आपण मेंटेन ठेवलं, साहजिकच ही प्रक्रिया जी आहे सुरुवातीला 1-2दा तुम्हाला ते सवय होईल किंवा किडे बाहेर येतील. त्यानंतर तुम्ही मॉइश्चर एकदा चेक करा, त्यानंतर ते पुन्हा पुन्हा होणार नाही. एकदा तुमचा अनुभव झाला ते एक सवय बनून जाईल. ओके. आणि असं खत जेव्हा जे सेंद्रिय खत आहे त्याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट रोप लावू शकता, त्याच्यामध्ये माती टाकण्याची पण गरज नाही. आणि याच्यावर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये भाजीपाला पण उगवू शकता, किंवा जे मोठे होणारे झाड आहेत त्याची पण रोपं तुम्ही त्यामध्ये बनवू शकता कुंडीमध्ये, आणि पावसाळ्यामध्ये ती योग्य ठिकाणी लावू शकता. ओके.